नमस्कार, मी इंदिरा. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. दिव्यांग शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी बच्चू कडू प्रहार पक्ष शिंदेंच्या शिवसेनेत विलीन करणार. रोहित पवारांनी अंधश्रद्धेतून बाहेर पडावं, संजय राऊतांची टीका. इराणनं लवकर शहाणं व्हावं, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा. पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येणार, ममता बॅनर्जींना मोठा धक्का. दुष्काळाचा सामना करण्यासाठी सज्ज रहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रशासनाला सूचना. पुण्यातील केमिकल कंपनीत गॅस गळती, 14 नागरिकांना रुग्णालयात हलवलं. पुण्यात महापालिकेचा निष्काळजीपणा, समान पाणी पुरवठा योजनेच्या नवीन वाहिनीतून पाणी गळती. पुण्यातील शिरूर येथे काळ्या काचा आणि फॅन्सी नंबर प्लेटला शिरूर पोलिसांचा चाप, दिवसभरात 29 वाहनांवर दंडात्मक कारवाई. आयटी कंपनी धर्मांतर प्रकरणी आरोपींना 2 मे पर्यंत पोलीस कोठडी. विधान परिषदेत निवडून येण्याची कडूंची क्षमता संपली, संजय राऊतांची टीका. मंत्रिमंडळ बैठकीत हरित आयोगाची स्थापना होणार, राज्यात 300 कोटी वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेणार, वनमंत्री गणेश नाईक यांचं वक्तव्य. महिला आरक्षण मोर्चा 2023 साली पास, मग आता मोर्चा का, राज ठाकरेंचं वक्तव्य. एक्झिट पोलनुसार बारामतीत सुनेत्रा पवारांना 87% ते 92% मतं, सुनेत्रा पवार 2 लाख मताधिक्यांनी विजयी होण्याची शक्यता. पुण्यात 45 अंशाच्या उंबरठ्यावर तापमान, राज्यात उष्णतेची तीव्रता कमी होणार, तरीही उन्हाचा तडाखा कायम. मानखुर्दमध्ये अपघातग्रस्त यंत्र हटवण्यासाठी रस्ता अडवला, 15 मिनिटांच्या अंतरासाठी 6 तास दिवसभर वाहतूक कोंडी. रुपाली चाकणकरांनी आशा मिरगेंविरोधात कोर्टात तक्रार केली दाखल. तुळजाभवानी मंदिरात 3 दिवस व्हीआयपी दर्शन बंद राहणार. वादग्रस्त वक्तव्यानंतर बागेश्वर बाबांना शिवरायांचं चित्र असलेला सदरा केला परिधान. टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूज मध्ये आता इथेच थांबूया. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.